कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता ते रडते बघ ना जरा बघ। काय हो, कुठे गेलता सकाळ सकाळ तोंड काळ करायला? अगं नीट बोल की। ते हिशोबाचं काम करायला गेलो होतो। खड्ड्यात गेला तुमचा हिशोब, घरातले पैसे चोरून गेले ना तुम्ही। काय करावं बा या माणसाचं, माझं नशीब फुटकं म्हणून बापाने याच्याशी लग्न लावलं। शांत हो, तुझी ती भुरभुर कॅसेट नको सुरू करू लगेच। कॅसेट ठीक आहे, सांभाळा मग मी जाते। ऐक ना, मी काय म्हणते, आपल्या आवाजाने आहे ना ते दुसरं झोपले ना ते पण रडायचं, आणि त्यांच्या रडण्याच्या आवाजाने ना डोकं उठतंय माझं। कोण सांगतो तुम्हाला नसले धंदे करायला? मग अगं काल जर माझा आकडा लागला असता ना तर तिथं मला आकडे यायची वेळ आली आहे, आणि तुम्ही बस आकडे लावत। पैसे चोरून गेले होते ना तुम्ही तिकडे। आता नाही होणार हे म्हणताना लाज वाटते का तुम्हाला थोडीशी? तुमच्या आशा वागण्यापायी दुसऱ्याचं पोर सांभाळायला लागतंय मला घरात। एकीकडे आपल्या पोराला सांभाळायला पैसे नाहीत, आता दुसरं आणून ठेवलंय घरात। एकाला सांभाळायला गेलं का दुसरं रडतंय, आणि दुसऱ्याला सांभाळायला गेलं का पहिलं रडतंय। काय करायचं मी? काय नको करूस, मी आहे ना। हा, तू चिडू नको ना। चिडू नको बर। अहो पाप लागल पाप, पैशासाठी दुसऱ्याचं लेकरू आपण घरात ठेवलंय, त्याच्या आई बापाचा तळतळाट लागल आपल्याला। अगं नाही लागत तळतळाट, आपण नीट सांभाळू। सांभाळू? घरात पैसे ठेवले का माणूस नेतोय उचलून लगेच? अगं दीपा, आपल्या पोराची शपथ। बिलकुल शपथ घ्यायची नाही आपल्या पोराची। आता नाही घेत, नाही घेत। आता ते दुसरं पोरग रडतंय ना त्याला सांभाळ, नाहीतर आपलं पोरग पण उठायचं आणि ते दोघं रडायचे। ते दोघं जर रडले ना तर माझ्या डोक्याची ना असं भुगावतो। जर नीट कामं केली असती ना तुम्ही तर हा दिवस आला नसता आपल्यावर। ठीक आहे ना, थोडा वेळ लागेल। काय करूयात आपण, या बाळाला वेवस्थित सांभाळूया, मग त्याचे पैसे येतील ना, मग त्या पैशाने आपण आपलं काहीतरी सुरू करूया। अहो पैसे ठेवले तर ना तुम्ही। आता नाही चोरणार खरंच बघा। अगं खरंच, अगं तुझी माझी शपथ। आता ते संकल्प साहेब तुझ्याकडे पैसे देतात ना, मग मी तुझ्याकडनं मागत जाईल। जा ना, ते पोरग रडते त्याला शांत कर, दुसरं पण उठायचं, मग माझं डोकं उठायचं। जा ना। जाते आता काय? काय ग, काय झालं? सुजय, मला असं वाटतंय की मी थोडे दिवस इंटरव्ह्यूला जायचं थांबवावं। काय थांबवतीस कशाला? अरे घरातली परिस्थिती बघतोयस ना, आतापर्यंत आपली सांभाळत होतीच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ठीक आहे माझ्या आडे सर। काय चाललंय? आहा दिप्या डॉन छकुले, मानलं तुम्हाला। आज रोज इथे जुगार खेळताय तुम्ही? एक जण जरी पळून गेला तांगडून मारील, तांगडून जागेवर भरा। ओ साहेब, चुकलं आमचं, माफ करा साहेब। छकुले, आता ह्यांनी फक्त व्यवस्थित ऍक्टिंग केली पाहिजे, तरच आपलं मिशन सक्सेस होईल। सॉरी, परत नाही खेळणार, आजपासून सगळं बंद। अर्जुन, मी आत्ताच सांगते ना, कडक शिक्षा झाली पाहिजे। तर कडक शिक्षा झाली म्हणजे झाले। वा कुठे साहेब, कुठे झालं? कुठे पळून चाललाय? कुठे पळून चाललाय? ओ साहेब, हे ठरलं नव्हतं ना। इथून असं पळून मिळून जाऊन देणार नाही मी तुम्हाला। हो, गुन्हा करताना भर बोलताय होय, आणि ठरलं नव्हतं म्हणजे? आयुष्यपत चकुले हे कुठं आले? दादी ना काय माहितीये का? काय माहित राव, दाजीने काय सांगितलं असेल तरच।
हा आमच्या साहेबांनी जुगाराचा अड्डा बंद केलाय आणि तुम्ही राजरोसपणे चालू केलाय. साहेब हा मी काय इथे शायनिंग मारायला आलोय. हो साहेब मारू नका, मी सगळं बोलून टाकीन. चिंचुके बाबा जरा थंड घे ना, तू थंड घे ना. अरे साहेब थंड का घ्यायचं नाही, यांचं ऐकून घ्यायचंय. जुगार भाऊजी तुमचं एकदम बरोबर आहे. या जुगाराच्या अड्ड्यामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले. या ताईंच बघा की काय होत आई. हो सगळे पैसे उडवले आमचे यांनी. मग तुम्ही का थांबला चिंचुके, मारा की त्यांना. आता ह्यांना बघा काळा निळा हिरवा पिवळा जोडतो. चिंचुके अरे शांत घे जरा तू. ओ साहेब अहो असल्या गरम वातावरणात तुम्ही डोळं काय मारताय. अजून तुझं काय चाललंय. डोळा नाही मारत मी, काहीतरी डोळ्यात गेलं, मी त्याच चिंचुकेला म्हणत होतो. अरे पण तू का शांत आहेस, तू बोल की काहीतरी. तू सगळे अड्डे बंद केले होते समय काय आहे. नाही माझं ठरलंय, ह्यांना कडक शिक्षा करणार आहे मी एकदम. चिंचुके तू आहे ना या सगळ्यांना घेऊन जा चौकीला आणि तिकडे जाऊन आपण जी काय असेल ना कारवाई करू. आपण पोलीस आहे, आपण कायदा हातात नाही घेतला पाहिजे. तिकडे जाऊन कर, इथं काय करू नको. हा ओ साहेब सांगा घ्यायला, मगाचपासून मार सुटल्यात. एखाद जरी आवाज काढला ना तर आता माझ्या काठीचा आवाज येईल. कुणी तोंडातनं शब्द बाहेर काढायचं नाही सांगून ठेवतात. अरे बाबा चिंचुके नाही कोण पळून जाणार, त्यांना जा घेऊन चौकीला. ए राऊत यांना सगळ्यांना घेऊन जा, सगळ्यांना आवरून पहिला चिंचुकेला आवर. चिंचुके जा बाबा. तुम्हाला सांगतोय कोण जर पळून गेला ना तंगड्या मोडून हातात देईल. आठवड्याभर बसायची वांदे करतो तुमची. चला चिंचुके बाबा नाही कोण पाळणार आता. जुगार घेतोय वय चल चल चला चला. दीपा दादा ती पोचायच्या आधी तू पोलीस स्टेशनला पोच, नाहीतर चिंचू काका लई मारतील त्यांना. अर्जुन हे असं परत होता कामा नाही. इथे परत कोणी आलं नाही पाहिजे. कशाला कोण येते. मी तुला आत्ता वचन देतो आप्पे, आपल्या गावात परत कोण कधीच जुगार खेळणार नाही म्हणजे नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं कसं जमलं. अरेंज मॅरेज आहे. कसं ते असंच बघण्याचा कार्यक्रम. माझी एक बहीण आहे अशी मानलेली, तिचे हे भाचे लागतात. मग तिने सांगितलं की असंच आहे स्थळ आई वडिलांना माझ्या. मग ती आली बघायला, इकडे बघून पण मला गेलो. सांगा तुम्ही शहरात होता, मग इकडे यायचं ते निर्णय कसा काय झाला. ऍक्च्युली माझ्या आईला आवडलेलं फार स्थळ आहे की नाही, सगळे भाऊ मुलाला नाही. नाही म्हणजे पहिलं ती बघायला गेलेली ना. नाही ओके. म्हणजे आईवर विश्वास आहे ना एवढा की हा बा तिने बघितले, तिला सगळं चांगलं वाटलं आई वडिलांना वगैरे. आता कसं वाटतं. नाही छान आहे स्वभाव त्यांचा. किती वर्ष झाली. 20 वर्ष झाली. बघा काय सिनियर आहेत त्या, काल झाल्यासारखं वाटतंय हो की नाही. पण छान. आता इथे रमलाय तुम्ही जयसिंगपुरात. माझं पण अरेंज मॅरेज आहे, पण ठरवून अरेंज केलेलं आहे ते. म्हणजे कसं. म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावशी आहेत त्या मुंबईला असतात, डोंबिवलीला. त्या SCP आहेत. मी 12वीची सुट्टी होते त्यावेळेला बहिणीकडे गेले होते मुंबईला सुट्टीसाठी. फर्स्ट टाइमच गेले होते तिच्याकडं. तेव्हा त्यांनी मला बघून ठेवलं. आणि नंतर मग माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी मग मागणी घातली मला की माझ्या बहिणीच्या मुलासाठी मी हिच्यासाठी मागणी घालते म्हणून. मग घरातल्यांना पसंत पडलं. येस बोल. तुम्हाला नाही. मला पण पडलं. हो ना. पडलं मला पण. ते स्वतःवरती सगळेजण दुसऱ्यावर ढकलून जे काय मोकळे होत आहे ना. कसं आमच्या जास्त अरेंज मॅरेजला जास्त फोकस असायचं ना. घरातले सगळेजण हा ठीक आहे चांगला आहे, मुलाचं सगळं बॅकग्राऊंड चांगलं आहे, सगळं छान आहे, येस म्हणून टाकूया असं. अच्छा म्हणजे घरच्यांमुळे ते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित जास्त आपल्याला पण जास्त विश्वास. आता तुमच्या दोघांमध्ये कोण जास्त बोलतो आणि कमी बोलतो. मी बोलते, ते कमी बोलतात फार. अच्छा अरेंज मॅरेज मध्ये बघा ना सगळीकडे तसंच होत आहे. जरा ना तुमच्या शेजारी जातो पटकन. तिथं उलट आहे. नमस्कार. नमस्कार. कसं ते यांची बहीण माझी मैत्रीण होती. मग तिच्या लग्नात गेले होते मी मेहंदी काढायला तिला. मेहंदी काढायला. हो. स्वतःच्या हातावर का त्यांच्या हातावर. मिस्टरांच्या बहिणीच्या हातावर. आणि मग काय मग बघितलं त्यांनी आणि मेहंदी आवडली. मेहंदी काढणार. काय झालं मेहंदी गडद झाली. काय झालं काय. मिस्टरांनी विचारलं मला थोड्या दिवसांनी की फ्रेंडशिप आहे का. बरं ठीक आहे बोलणं चाललं वगैरे. थोड्या दिवसात मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग लग्न झालं. किती वर्ष झाली.
15 वर्ष झाली. पण मला सांगा अरेंज मॅरेज झालेल्या 1, 2, 3, 4 आहेत आणि त्या पण ना त्या पण लव. चला 2 विरुद्ध 4. तुमचं काय म्हणणं आहे, लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज मला तरी असं वाटतं. हो ना. तुमचं काय म्हणणं आहे 4 जणींचं? आम्हाला कोण भेटलंच नाही लव करायला. अरे व्यथा काय विचारली? आता कसं आहे, नवरे सगळे आपले ऐकणारे आहेत, आपल्या विश्वासाचे आहेत, त्यामुळे आता वाटतं छान अरेंज मॅरेज छान वाटतं. तुम्हाला छान वाटतं? एकदम छान. अरेंज मॅरेज मला पण छान वाटलं, कारण 20 वर्षाचा संसार आहे आमचा. व्यवस्थित चालू आहे सगळं. तुमचं काय बरं आहे आपलं बहिणीने? तुमचं काय? अरेंज मॅरेज चांगलं आहे. या म्हणतात अरेंज मॅरेज चांगलं, तुम्ही म्हणताय लव्ह मॅरेज चांगलं. खरं काय काय तुमच्या दोघींचा अनुभव काय सांगा? तिचा अनुभव जास्त चांगला आहे, विचारा तिला. यांची व्यथा छान होती, गोड व्यथा होती. व्यथे मागे त्यांचं जे सांगणं होतं आम्हाला अनुभव नाही, आम्ही काय सांगणार लव्ह मॅरेज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही त्या मुलांमुळे तुमची मैत्री, म्हणजे त्यांना शाळेत सोडल्यावर काय राहायचं काय? पहिला कसं 1 महिना नर्सरीला मुलांना सवय नसते ना, तर 1-1.5 तासात स्कूल सोडतात. मग ते मुलांना तिथे एक झाड होतं, तिथं आम्ही गप्पा मारत बसायचं. तिथेच कळलं का हे गेटवर जाऊन उभे राहायचं? ते नंतर कळलं, 4-5 वर्षांनी कळालं की हळूहळू हळूहळू प्रत्येकाचं ते हळूहळू बाहेर. बरं, प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे, बरोबर की नाही? जसं या सकाळी मगाशी पटकन म्हणाल्या की ह्या कुठली गोष्ट यांच्याकडे राहत नाही, लगेच या बोलून मोकळ्या होत्या. हो ना. तसं प्रत्येकीच्या स्वभावात काय वेगळेपण आहे? माझा स्वभाव मी सांगते, मी बडबडते. मला कोणतर म्हणजे नाही पटलं एखाद्याची गोष्ट तर मी पटकन तिला सांगून टाकते, हे काय मला तुझं पटलेलं नाही, बरोबर, हे असं कर आणि तसं कर. अच्छा. आणि बाकीच्या पण मलाच पुढे करतात काय काय गोष्टी, त्यांना पटलं तरी माझं नाव खराब करून. आता कसं सगळ्यांना सर तिला माहित झालंय बऱ्यापैकी, समीक्षा बोलते हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे सगळेजण ऐकतात. तिला एखादी गोष्ट पुढे करतात. आमचा ग्रुप आहे ना, ग्रुपवर जर काही सांगितलं तर तू मेसेज टाकी, तू सगळ्यांना टाकी, मग माझं ऐकतात पण सगळ्या सोडा. बॉस आहे ती आमचा. पण तुमच्यात अबोला झालाय कधी? झालंय कोणाकोणाचा? माझा आणि शीतलचं लय भांडण होतं. माझ्या आणि हिचं पण झालेलं आहे. का? अरे कमी बोलणाऱ्या त्यांच्याशी भांडण काय झालं होतं तुम्ही सांगा. मैत्रिणीवर भांडतेले. काय हो, काय झालं होतं? मी गेलते नेपाळला फिरायला. नेपाळ आणि तेव्हा म्हणजे मी घरी आले आणि तेव्हा ते हे सुरू होतं दसऱ्याचं नवरात्रीचं. मग मी हिला सांगितलेलं की मला फोन कर तू भाजी आणायला गेल्यावर. तर हिनं मला फोन केले नाही. ह्या दोघी मार्केटमध्ये भाजी आणायला गेला मला न सांगता. अरे अरे. त्या दोघी मी पण मार्केटमध्ये गेले. ह्या दोघी आम्ही भेटलो समोर आला आम्ही. मग मी हिला म्हटलं का ग मला फोन रस्त्यातच वाढला. तर ही म्हणली तिला का बोलायला, म्हणजे मग मी रागाने तिथून आले तरी परत बोलत नव्हती ती, जवळजवळ 10-12 दिवस बोलली नाही. बापरे. मग या दोघीच गेल्या? ह्या दोघीच गेल्या, मुद्दाम गेल्या. आणि जर आम्ही दोघी गेले तिला रागच येते, मी नको असतं मला म्हणते सारखी. काय हो, ही काय भावना आहे? असं नाही. या दोघी तुम्हाला नेऊ शकत होत्या की नाही हो शकत त्या दिवशी? पण नेलं नाही ना, म्हणजे यांचा काहीतरी डाव होता. भाजी आणायला डाव कसला? तर आम्ही भाजी मार्केटमध्ये भांडत होतो त्या तरी लोक बघत होती आमच्या जोर जोरात बोलत होतो ना. भाजी घ्यायला थांबलेली लोकांच्या नंतर विचारलं. पण ह्या बोलत होत्या? हा मग बोलत नाही हो, नवऱ्या पुढे बोलत नाही. ती अशी तिथूनच बोलत आली लांबूनच. हा मला सांगितलं नाही काय तुम्हाला, मी चालत नव्हतो काय असं सुरूच झाल्या. अजून एकदा असं झालं, आम्ही शॉपिंगला गेलेलो दोघीच परत आधी गेलेलो तेव्हा पण तिला आम्हाला काय वाटलं, मी 2 व्हीलर वरनं जाणार होते. मग हिचा काही लायसन नाही, नव्हतं तेव्हा हिचं पण नव्हतं 2 व्हीलरचं लायसन. बरोबर. मग हिला मी काय म्हटलेलं मला एक्सचेंज करायचे होते, चल जाऊया आपण दोघी. मग गेलो. मग हिला काय मी बोललो नव्हतो कारण दोघीच जाणार होतो, तिसरा कसा मेंबर केला. माझं म्हणणं काय, ह्यांना का नाही घेऊन गेला दोघी मध्ये? मला जरा हिची चॉईस आवडते. ऐकलं. आणि तिला पण थोडी शॉपिंग करायची होती, पण हिला 1 मिनिट झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अशी मोहीम आम्हाला सांगितली जी ऐकून मी तर झाली, ही तर नाही, म्हणजे ही काय आहे? ही एक मोहीम अशी आहे की आम्ही आमच्या वाईल्डेस्ट ड्रीम्स मध्ये पण ही मोहीम इमॅजिन नाही केली होती. आज तुम्हाला गावात जाऊन लोकांची दाढी करायची. आणि ज्यांना इजा झाली त्यांचं काय? म्हणूनच आत्ता आपण इथे एक लुटूपुटूची मोहीम करणार आहोत. आणा रे. करायची सुरुवात. हो. लाईफ मध्ये कधी विचार नव्हता केला की मी कोणाची तरी दाढी करेल. सगळं साहित्य आलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. वस्त्र आहे, त्याच्यानंतर फोम आहे, पुसायला कापड सुद्धा आहे. चला मालकीन बाई या. वा, खूप छान. वा, संस्कृती. आता मला दाढीत हात घालून ते असं 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 करायचंय, ते पण पुरुषांचा. आणि म्हणजे मी काय म्हणू. थोडीशी अशी झिगझॅग, म्हणजे माझ्या मते त्यांनी सांगितलं असेल की मला दाढीची एक अशी वेगळी स्टाईल करून द्या. ही तर आमची मॉडर्न बावधन स्पेशल. वा, या रसिका. अरे वा. नाही, तुझा प्रयत्न छान होता रसिका. तू तुझ्या जागेवर जा. रमशा या. माझी बारी आली. मी गेले तिकडे, मी फक्त जाऊन उभे राहिले, पोज मारलं, असं केलं आणि ते फुटलं. मी टच पण नाही केलं. नाही नाही रमशा, मला असं वाटतंय की तू सलून काढू नकोस, पाणीपुरीचा स्टॉल ठेव. ये स्नेहा. फुग्यांना शेव करणं तर खूप इझी होतं. श्रेजाच्या कस्टमरला मारून टाकलं हिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. 2-3 लोक आहेत तिकडे, त्यांना विचारून बघते की सलॉन कुठे आहे. ओ दादा, इथे दाढी करणार दुकान कुठे आहे? दादा, दादानी मला रिजेक्ट केलं. तुम्हाला माहिती इकडे दाढी कुठे करू शकतो? मला नाही करे. काकी, इथे कुठे दाढी करण्याचं दुकान आहे का? पारावर आहे. पारावर आहे का? हा, कुठे? सगळ्यांची दाढी करणार आहे. नमस्कार नमस्कार काका, कसे आहात? तर आज मी तुमच्या दुकानात आली आहे तुमच्याकडून दाढी मिशी कशी करायची हे शिकायला. तुम्ही मला शिकवू शकाल? कस्टमर आले बघू शकता. मी कस्टमर घेऊन येऊ का? हा चालेल. त्यांनी सांगितलं मला की तुला कुठला तरी कस्टमर आणायला लागेल, कारण आता कोणच नाहीये सलॉन मध्ये. आजोबा तुम्ही या ना, प्लीज या ना, प्लीज प्लीज या ना.
अरे यार असं म्हणायचं होतं. किती सारी लोक होती ज्यांची दाढ्या अशा वाढलेल्या होत्या, पण त्यांना दाढ्या नाही करायच्या आहेत. प्लीज दादा चला ना प्लीज. अजिबात नाही. प्लीज 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 चला ना. मला एक कस्टमर पाहिजे होता दाढी करायसाठी. मोस्टली न्हावीच करणार आहे, मी बघणार आहे. तर तुम्ही प्लीज या माझ्यासाठी. चला चला. श्रेजाला सगळं मिळतंय थेट, पण होतोय कायम लेट. मी बघा कस्टमर आणला. मी आज आली आहे लकी जेंट्स पार्लर मध्ये. नमस्कार दादा. नमस्कार. येऊ का? लकी जेंट्स पार्लर माझ्यासाठी लकी ठरतं की नाही हे आता मला बघायचंय. तुम्ही मला तालीम देऊ शकता का थोडी, की कसं दाढी करायचं कसं? नाही का हो? नाही गावात आमच्या नाही असलं जुळत ती लेडीजने दाढी केलेली. पहिले तर ते बोलत होते की नाही कारण महिला हे काम नाही करत, हे पुरुषांचं काम आहे. असं काहीच नाही जे लेडीज नाही करू शकत. तुम्ही असं कसं भेदभाव करू शकता तसं नाही. महिला आणि पुरुषांमध्ये? नाही असं काय नाही. खूप त्यांनी म्हटलं, पण शेवटी मी त्यांना पटवून दिलं. तुम्ही मला शिकवा फक्त, तुम्हाला मग कळेल की मी किती चांगलं करू शकते. बरं काय शिकायचं काय तुम्हाला? दाढी करायला शिकायची आहे. चालते. ठीक आहे. हां चालते. चला तालीम सुरू करूया. चालते. त्यासाठी तुम्हाला पहिलं हे झाडू बिडू मारायला लागेल, पहिलं हे शिकायला लागेल. दादा प्लीज माझ्याकडे वेळ नाहीये. जर शिकायचं असेल तर तुम्हाला हे झाडू मारायचं लागतं. काहीच ऑप्शन नव्हता, घेतला मी झाडू, सलॉन साफ केला त्यांचा. झाडू केल्यानंतर माझी तालीम सुरू झाली. सगळ्यात पहिले तर मला कळालं की किती सगळी गोष्टी लागतात ते दाढी काढण्याच्या जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. बरोबर. पाणी मारा तोंडावर आणि जरा रफ करा. अच्छा स्क्रब करा. तर हे फॉर्म घ्या. एवढं ठीक आहे. हां की जे ब्लेड असते ब्लेडला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आणि 2 पार्टमध्ये डिवाइड करून ते तिथे टाकून हळूहळू करायचं. ही करंगळी इकडे जाणार, 3 बोटे इकडे जाणार. तसं केल्यानंतर आपण हे स्किनच्या अंगठ्यांवर ओढायची, परत यातून असं खाली घ्यायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दाढी करा दाढी. तुम्हाला जाऊन त्यांना बोलवायचं आहे आणि असं सांगायचं आहे की रसिकाकडे दाढी करायला या. बाबा किंवा काका आहेत ज्यांना शेव करायचं, मी शेव करून देणार, त्यांना दाढी करून देणार. माहिती इकडे पुढे जाऊ. दाढी करायची का थोडीशी, फक्त ट्रिम नको. दाढी 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 दाढी. दाढीवाली आली, पंचायत झाली. काका ऐका, पैसे नाही आहेत माझ्याकडे. काका तुम्ही दाढी करणार करा. ऑलरेडी केली मस्त एकदम. आपण हे एकदम ट्रिम करवा ट्रिम. अरे ये ना, जास्त नाही येणार आहे. शूटिंग प्लीज प्लीज दादा, तुम्हाला करायचंय. मी शिकून आली आहे सलॉन मधून. तुम्हाला दाढीच नाही. एकदम लय भारी करते मी, प्रोफेशनल आहे, लहानपणापासून करते. बाई तू चुना लावलीस, तिने आधीच पान खाल्लंय. नाही करायची दाढी, बाबा पळव गाडी. करा की हो, मस्त एकदम रापचिक करूया. दाढी तरी करून घ्या. नाही वाढवायची म्हणून ठेवली. शेती करणार असतील त्यात. कोणाला माझ्यावरती भरोसाच नाही होता की मी दाढी करून देऊ शकते. मुच्छी कापून देऊ मी तुम्हाला. नको नको. हा आणि गुची कर तिंची. मग केस कापून देऊ. कार्यक्रमाला जायचंय मला, आता संध्याकाळी प्रोग्राम आहे. इथंच प्रोग्राम होईल. या बसा. असा मी म्हातारा घसरल वरन वस्तरा. तुम्हाला दाढी नाही ना, तुम्ही साबण कसं लावणार? पैसे द्यायला लागतील. चेक देणार ना. चेक. तर माझी सगळ्यात आधीची स्ट्रॅटेजी ही होती की जे लहान लहान मुलं होते ना त्यांना मी जमा केलं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही जाऊन काका शोधा. आलो माघारी आलो. दुसऱ्या कुणाकडे जायचं? नाही माघारी आलो. ओ काका इथे या.
मी तुमच्या घरी येऊन शेव करते. माझं गणपतीच्या देवळात. तर मी येते तुमच्यासोबत. तर मी त्यांच्या स्कूटरवरती बसली आणि स्कूटरवरती बसून ते मला त्यांच्या घरी घेऊन जात होते. दाढी आता दाढीत नाही तर काय करायचं? आहे की कुठे आहे दाढी? ए इकडे इकडे इकडे. हा चला या. तर इथे आजोबांना बसवलं, इथे काकांना बसवलं आणि काकांना मस्त क्रीम वगैरे लावलं. तर तोपर्यंत दुसऱ्या आजोबांना पण क्रीम लावलं. काय चाललंय काय? ती चुना लावती, ही नुसती क्रीम लावती. लवकर घेऊन या. काकांचं करता करता मी आजोबांकडे माझं लक्षच नाही गेलं आणि आजोबा क्रीम लावून बसल्या होते आणि ते त्यांची वाट पाहते की ही माझं आता कधी करणार. रसिकानं केला आजोबांचा अर्धवट राव. आजोबा माझ्या मागे लागलाय, काकांचा पण करायचा आहे आणि लोक पण मागून प्रेशर, अरे आजोबा राहिलेत, काकाचं करताय, हे करताय, ते करताय. मी खूप फ्रस्ट्रेटेड झाली. क्या ते एकदम चिकना. पैसे किती? पैसे तुम्ही जेवढे द्याल तेवढे. गळा बिळा कापणार नाही ना? नाही कापणार, एकदम केअरफुल. ठीक आहे चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुणी कुणी काय काय रक्कम कमवली ते मी आता सांगणार आहे आणि यावरूनच आपल्याला कळेल की कोण आहे या मोहिमेची दमदार नार. सगळ्यात आधी स्नेहाने कमवलेत 2160 रुपये. संस्कृतीने कमवलेत 2300 रुपये. वा. रमशाने कमवलेत 2525 रुपये. श्रेजाने कमवलेले आहेत 3500 रुपये. यावेळेला श्रेजा सेकंड नंबरवर आली तर ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं की अरे बापरे श्रेजा. जेव्हा श्रेजाचं अमाऊंट सांगले तेव्हा मला असं वाटतं शिट, आता मी तर हारणार का, म्हणजे माझं अमाऊंट काय. आणि विजेती आहे रसिका, जिने कमवलेले आहेत 3890 रुपये. आणि एकूण रक्कम मी आता तुम्हाला सांगतो 14,375 रुपये. ही रक्कम आपण शांताबाई यादव यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. व्यवसाय करायचं म्हटलं की कॉम्पिटिशन खूप आहे आणि खूप म्हणण्यापेक्षा टफ पण आहे. तुम्ही सगळ्यांकडून ना रसिकाकडून काहीतरी शिका, कारण की ती मार्केटिंग बघा कशी करते. जसा व्यवसाय बदलला तिची स्ट्रॅटेजी बदलते. म्हणजे आज म्हणजे तिला माहिती होतं की मला एखादी गोष्ट तिथून आणायला वेळ लागेल, तर तिने मुलं उभी केली तिथे. त्यांना पगार दिला नसेल ही गोष्ट वेगळी आहे. चला, मोहीम झाली, निकाल लागला, विजेता सुद्धा घोषित झाला. पण आता वेळ आलेली आहे सजा. स्नेहा, निकालानुसार तुला सजा मिळणार आहे. आणि आजची जी सजा आहे, तुला तुझा एक मेकओव्हर करायचा आहे आणि हे केस तुला कापायचे. केस कापणार आहेत माझे? किती? तुला काय वाटतं किती कापायचे असतील? रमशा एवढे चालतील का? तयार आहेस? मी स्वतःच कापू का? मी खूप स्वतःला हेअरकट दिलंय. जर तुम्हाला नाही, म्हणजे ऑब्व्हियसली तर मी करू नाही शकणार, कारण की सजा आहे. मी स्वतःला सजा नाही देऊ शकत. निर्णय तू घ्यावास की तुला किती केस कापायचे. तुला नाही म्हणायचंय? केसांवरती जीव आहे तुझा खूप, है ना? पटकन सांग काय करायचं. कापायचेत? नाही कापायचेत? नाही कापलं तर काय होणार? असं नको विचार करूस. आता फक्त एवढंच सांग. मी तुला दोन्ही गोष्टी सांगितल्या. कापते मी स्वतः कापू? तू स्वतःच कापायचेस तुझे केस. कापते मी. आत्ता कापायचेत? चालेल, काय करू? निर्णय तू घ्यावास की तुला किती केस कापायचे. हे जे केस आहेत ना, हे कापून आपण कोणाला तरी दान करणार आहोत. एखादा कॅन्सर पेशंट असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची गरज असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
हीच वेळ आहे, काही करून सरांपर्यंत ही पेज लवकरात लवकर पोचवायला हवी. लाईटला आत्ताच जायचं होतं. थँक गॉड आधीच सगळं पॅक केलं. आय एम शुअर काहीतरी राहिलं असतं. एक गोष्ट राहिली. काय? ओह, थँक्यू. सॉरी, तुला बाय करायचं राहिलं. ते माझी फ्लाईट ऍक्च्युली उद्या. नाही, ठीक आहे, इट्स ओके. ओवी, मी जर तुला जाऊ नको असं सांगितलं तर ऐकशील माझं? ठीक आहे. हे लाव तिथे, अंधारात बसू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी, इथे आल्यापासूनच तुला काही आठवतंय का? हो. आपली पहिली भेट. आणि आज आपली शेवटची भेट. काय कोइन्सिडन्स आहे ना. तेव्हाही अंधार होता, लाईट नव्हती आणि आजही अंधार आहे. फरक फक्त इतकाच आहे की तेव्हा आपण एकमेकांसाठी अनोळखी होतो, आज नाही होत. सगळे गैरसमज दूर झालेत आणि काय नाही. तुला काही बोलायचं आहे का? होवी, मी मगाशी तुझं आई आणि दाईच्या सोबतचं बोलणं ऐकला आणि ते मला अजिबात नाही पटलं. तुलाच इथल्या सगळ्या गोष्टींची आठवण येईल असं अजिबात नाही आहे होवी. इथल्यांना सुद्धा तुझी आठवण येईल. इथल्यांना म्हणजे? मला. मी येतो. श्रीनू, तुला
खरंच माझी आठवण येईल? मी तुला कधीच विसरणार नाही. ओके चल. काय विसरणार नाही सांग बरं. ये बस. नाही राहू दे. अरे बस ना. अगं खरंच राहू दे मला. श्रीनू. बरं ठीक आहे. सांग. कब म्हणजे हेच बघ ना, तुला तुझ्या डोरला नॉक केल्याशिवाय आत आलेलं चालत नाही. मी काय मूर्ख आहे. सॉरी. मी आता सुद्धा तसाच आत आलो. तुला तुझी स्पेस लागते. कदाचित ती स्पेस मी तुला कधीच दिली नसेल. कदाचित मी त्या स्पेस मध्ये आलो असेल. कॉफी घे, तुला बरं वाटेल. तुझ्या आवडीची कॉफी मला कधी जमलीच नाही, पण तुझ्या हातची कॉफी मिस करेन मी. होई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, आय एम रिअली हॅपी फॉर निशी. बट तुझ्यासोबत हे सगळं नको होतं मला. आय नो तुला निशी सोबत लग्न करायचं होतं, बट ओवी, तुला खरंच असं वाटतं माझं आणि निशीचं लग्न व्हायला हवं होतं? म्हणजे तुला नव्हतं वाटत? श्रीनिवास, तुला खरंच तू हुशार आहेस ना, सगळ्या गोष्टी कळतात तुला. साधी गोष्ट नाही कळली. सगळ्या गोष्टी अशा बोलूनच दाखवायला हव्यात का? मी तुला असं कसं वाटलं की मुंबईत असताना आपण जे क्षण एकत्र घालवले ते मी असे विसरून जाईल? मी आता तुझ्याबद्दलच्या न विसरणाऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी प्रत्येक मुलीबाबत सांगू शकतो? होवी, तुला माहित नाहीये. तुला नाही माहित तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस. श्रीनिवास, तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलं? नाही सांगता आलं मला होवी. नाही जमलं मला. तेव्हा परिस्थिती तशी होती की मला नाही जमलं. ठीक आहे, तू परत चाललीस म्हणजे तुझ्या मनात माझ्याविषयी काहीच नाहीये. आणि का असावं? मी सुद्धा काय मूर्ख आहे? ओवी, मी नाहीये तुझ्या लायकीचा. मी गावातला आहे, मातीतला आहे. ते तू काय म्हणतेस मला? ओल्डी. हा, मी आहे थोडासा ओल्डी. मी आहे माझ्या दादा मामा सारखं जरा अंकल कॅटेगरी मधलं, पण प्रेम मलाही नाही चुकलं. मलाही ते झालं तुझ्यासोबत. ठीक आहे, मी कदाचित तुला आवडत नसेलही, पण म्हणून निशीवर जी वेळ आली ना ती मला स्वतःवर येऊ द्यायची नाही. मला
तुला माझ्या मनातलं सगळं सांगायचं, सगळं व्यक्त करायचं तुझ्यासमोर. ठीक आहे, हा श्रीनिवास असेल थोडासा ओल्ड फॅशन, त्याला असं इतरांसारखं प्रेम व्यक्त करता येत नसेल, पण प्रेम आहे. ओवी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विरोचकाने दिलेला आदेश आज पूर्ण व्हायलाच हवा. मी अपयशी ठरले तर माझा अंत निश्चित. आज आजीला दंश केल्यावर ती मरायलाच हवी. काय आज ऑफिसला नाही का जायचं? नाही. का नाही? म्हणजे आज कशी काय सुट्टी मिळाली तुला? मिळाली नाहीये, काढली आहे सुट्टी. बायको घरी नाहीये, कामाचं काही टेन्शन नाहीये. सो आज मी फक्त माझ्या आजीला त्रास देणार आहे. आजी, आज मला तू मी लहान असताना सांगायचीस ना तशा गोष्टी सांग. डोक्याला छान तेल लावून चंपे कर. अरे काय झालंय काय तुला आज? मी म्हंटल ना आजचा दिवस मी फक्त तुझ्यासाठी काढलाय म्हणून. हे बरं केलंस. सुषेण इथे थांबला तर मी आजीना दंश कसा करणार? आत्या, अद्वैत साहेब आता आपल्या सोबत आहेत, त्यामुळे बळ मिळालंय ना. खरंय. अद्वैतला या सगळ्या गोष्टी मान्य होणं खूप महत्वाचं होतं. अद्वैत साहेबांनी सगळं स्वीकारलंय, त्यामुळे बरं वाटतंय. हो, आता पुन्हा एकदा अद्वैत बरोबर बसून सगळ्या गोष्टी नीट ठरवायला हव्यात. कुठल्या गोष्टी? अद्वैतनी असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून रुपालीकडे असलेली पंचपेटिकेतली चौथी पेटी आपल्याकडे येईल. बोल. इथे गोंधळ झालाय. काय झालं? सुषेण आजींच्या खोलीत जाऊन बसलाय. म्हणजे तो फाईल घ्यायला आला होता, तो गेलाच नाही ऑफिसला? नाही, आजींच्या खोलीतच आहे आणि बहुतेक दिवसभर तिथून हलणार नाही असं म्हणतोय. हे बघ अस्तिका, संधी मिळेल. असं किती वेळ राहणार आहे तू बसून तिथे? जाईलच तो. तो गेला की लगेच दंश कर म्हातारीला. संधीचं सोनं करून घे. प्रयत्न करते. हे बघ, पुण्याबाहेर पडलोय आम्ही. साधारण तासभर जाईल. मी फोन करते तुला. फोन आल्या आल्या लगेच दंश कर म्हातारीला. ठीक आहे. दंश कर आणि लगेच फोन कर मला. करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं आत्या?
इथेच स्मशान होतं. इथेच आईला काय झालं काही कळत नाही. स्मशान कुठे आहे? काका, इथे स्मशान होतं ना? खूप आधी इथेच होतं एक स्मशान. आमदार साहेबांनी त्या नदी किनारी आता नवीन बनवलं स्मशान. तुम्हाला तिकडे जायचंय का? नाही म्हणजे गाडी वगैरे जाणार नाही, तुम्हाला या कच्च्या वाटेनेच जावं लागेल. बरं. काय काही कळत नाही. असं कसं झालं? इथे ना पूर्वी एक विहीर होती. तर काय माहिती आहे नाही आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला भूतकाळाची फक्त एकच बाजू माहित आहे. दुसरी बाजू सांगा ना मॅडम. तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत आम्हाला. माझ्यासाठी नको, अधिपतींसाठी तरी सांगा. त्यांना सगळं माहित आहे. शपथ आहे मॅडम तुम्हाला अधिपतींची. ए पोरी, या घरात परत असं करू नकस. शपथ नाही घालायची आम्हाला. तुला आमच्या मनातलं सांगायला तू काय आमची सगळी सोयरी नाहीस. मॅडम तुम्ही शपथ मोडणार आहात का अधिपतींची? सांगा ना मॅडम प्लीज. माझ्यासाठी नाही, अधिपतींसाठी, या घरासाठी सांगा. तुम्ही असं म्हणता ना की तुमची एक खरी बाजू आहे, मग ती खरी बाजू मला कळली पाहिजे. त्या आठवणी लई गाडून ठेवल्यात आम्ही आत. त्या सांगितल्या तर पुन्हा जगल्यासारखं वाटल. आमचा भूतकाळ काही सुखाचा नव्हता. नुसती परवड, हाल, गरिबी, अपमान याच आठवणी आहेत. त्यात शिक्षण सोडलं. आई बरोबर 2 घरची कामं करायचो. त्यानंतर अधिपती भेटले. तुम्हाला तर पुढचं माहीतच आहे. हो, त्यांनी तुमचे पाय धरले, पायाला मिठी मारली आणि मग बाबांनी तुम्हाला घरी यायला सांगितलं. आणि इथून पुढं 2 बाजू आहेत गोष्टीच्या. तेच मॅडम, मला दुसरी बाजू ऐकून घ्यायची. काय करणार जाणून?
पुढं कधीतरी त्या गोष्टींचा आमच्या विरुद्ध वापर करायचा. हा नाही 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 मॅडम, मी असं कधीच केलं नाही आणि मला असं करायचंही नाहीये. मी पण एक स्त्री आहे आणि एक स्त्री म्हणून मला हे सगळं समजून घ्यायचंय. नाहीतर एक स्त्री म्हणून मी दुसऱ्या स्त्रीशी चुकीचं वागले ही खंत राहील माझ्या मनात. एक सांगा सुनबाई, तुम्ही अशा रस्त्याने चाललायसा आणि एक लेकरू येऊन तुमच्या पायाला मिठी मारतो, तुम्हासनी आई आई म्हणतो, तुमचं काळीज हलणार नाही काय? तुम्हाला काहीच वाटणार नाही काय त्या मुलाबद्दल? वाटेल मॅडम, माया वाटेल. आम्हासनी पण तीच वाटली, कारण एवढ्याशा आधिपतीने जेव्हा येऊन आमच्या पायाला मिठी मारली तेव्हा आम्हाला कळलं की लेकराची आई नाही, आम्हाला लेकराची दया आली. देवाने एवढ्याशा लेकराला एवढी मोठी शिक्षा का म्हणून द्यावी कळत नव्हतं. एवढंस ते लेकरू आई आई म्हणून रडत होतं, आम्हाला घरी चल म्हणत होतं. आम्ही त्यासने सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, आम्ही तुझी खरी आई नाही, पण आमच्याच्याने ते झालं नाही. एवढ्याशा लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघून जिडकारावं वाटलं नाही. उलट मायेनं त्याच्या डोसक्यावरून हात फिरवला, आम्ही डोळं भरून आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं चुकलं मॅडम, तुमची बाजू न ऐकताच केवढं बोलले तुम्हाला. असं चुकलं, पण आता एक स्त्री म्हणून मी तुमच्या भावना समजू शकते. नाही समजू शकत आणि समजून घेण्याचा प्रयत्न बी करू नका, कारण आता आपल्यामध्ये कुठलंच नातं होऊ शकत नाही. आता आपल्यामध्ये फक्त चॅलेंज आहे. तुम्ही आम्हाला घराबाहेर काढता का आम्ही तुम्हाला घराबाहेर काढतो? तुम्हाला आपल्यामध्ये संघर्ष उभा करायचा असेल तर तो आम्हाला मान्य आहे. आता बघूयाच आपण नुसतं डोसकं जिंकणार की शिक्षणाने डोसकं जिंकणार. तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारलंय. बाबा. अक्षरा, कशी आहेस? काही झालंय? अक्षरा, तुझ्या मनात काहीतरी चाललंय. खूप सारे प्रश्न आहेत तुझ्या डोळ्यात. काय झालंय? घरात सगळं. बाबा, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. विचार ना. तुमचं आणि भुवनेश्वरी मॅडमचं नातं. नातं नाही अक्षरा, त्या बाईचं आणि माझं कसलंही नातं नाहीये. बाबा, हो असं कसं म्हणता तुम्ही? म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात ना. ऑफकोर्स असतात. मग तशीच त्यांची एक बाजू असेल, तीही आपण समजून घ्यायला हवी ना. त्यांचंही काही म्हणणं असेल तुमच्याबद्दल. आहे ना, तिचं म्हणणं आहे, तिची अपेक्षा आहे. मी तुला बोललो होतो अक्षरा, तिला चारूचं स्थान हवं होतं, बायकोचा मान हवा होता, जो मी तिला कधीही दिला नाही आणि या पुढेही देणार नाही. बाबा, मी एक विचारू का तुम्हाला? विचार ना. तुमच्यात जवळीक निर्माण झाली होती का? बाबा, तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर नका सांगू तुम्ही. ऍक्च्युली मीच उगाच विचारलं. सॉरी, मी जाते. अक्षरा, थांब. या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला. मी हे तुला आधी सांगायला हवं होतं. खरंय, आमच्यात तशी जवळीक निर्माण झाली होती.
चूक झाली आमच्याकडून, माझ्याकडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.